तुम्हाला काय हरकत होती जर ते मतदान त्या ठिकाणी दूध का दूध किंवा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं चित्र होतं. त्याला काय ऑथेंटिकली काही म्हणजे कोणाची सही नव्हती, फक्त आपल्याला पाहायचं होतं त्या गावाने अशा पद्धतीचं मतदान केलंय का स्वतःच्या समाधानासाठी. स्वतःच्या समाधानासाठी नाही. हे देशामध्ये या राज्यामध्ये किंवा माळशिरस तालुक्यामध्ये खरं तर मी निवडून आलो 1,21,872 मतांनी, परंतु माझ्यामधली 54,000 मतं ही त्या समोरच्या उमेदवाराला 54,000 पडली आणि त्यामुळं माझी 54,000 मतं ट्रान्सफर झाली आणि त्यामुळं माझं लीड हे 13,000वरती आलं. 54ला 54 ती मतं गेलीच तर 1,21,000 एवढं मताधिक्य मला होत होतं. BJPला एक मत पोल झाल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नाही. काही ठिकाणी 2 मतं BJPला किंवा BJPला एक मत पोल झाल्यानंतर 2 मतंही ट्रान्सफर करण्याची सोय त्यांनी केलेली आहे. काही ठिकाणी BJPला एक मत पडलं की 3 मतं ट्रान्सफर त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं मग अनेक उमेदवारांची मतं त्यांना घेऊन आपण पाहिलं असेल या सोलापूरमध्ये 60-60, 70-70 हजार मतांनी ही निवडून येऊ शकतात का पाठीमागच्या 5 महिन्यामध्ये? आणि आता काय असं घडलं की त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी मतदान टाकलं पाहिजे. फक्त लाडक्या बहिणीचा फार्स केला गेला. प्रत्येक तालुक्यामध्ये मी जे तालुक्यामध्ये आकडेवारी काढलेली आहे त्यांना 4 ते 4100 मतं म्हणजे 4,000 साधारणतः मतदान या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालं. त्यापेक्षा जादा काही मिळालं नाही.